राणीच्या बागेमध्ये म्हणजेच भायखळ्याला तिथे अनेक लहान मुलांच्या तक्रारी आल्या. लहान मुलांचं म्हणजे एक काल मुंडे म्हणून त्याचं तर डोक्याला 3 टाके पडले. त्याच्यानंतर 2 महिन्यापूर्वी ज्या मुळात नरेश म्हस्के आज खासदार आहेत, एक जबाबदार व्यक्ती आहे, नागरिक आहे, खासदार आहे, त्यांनी अशा पद्धतीने भाष्य करणं अगदी हास्यास्पद आहे. नरेश म्हस्के जेव्हा जिल्हा प्रमुख झाले, महापौर झाले, तेव्हा कोणाकडे तिकीट मागायला जात होते का? आणि ज्या पद्धतीने ते सांगतायत उद्धवजींना की असं फोन केला पाहिजे, मग जेव्हा शिंदे भाजपकडे गेले तेव्हा शिंदेनी फोन केला होता का? की कारण नसताना नको त्या गोष्टीत उडी मारणं. तर महाविकास आघाडी बघेल ना याबाबत. ह्या ज्याला आपण उचापती म्हणतो, आम्ही सांगायला आलो आहे का तुमच्याकडे की आम्हाला उद्धवजींनी कुठे तुमच्याशी बोलले आहेत का की मला ह्याच्यामध्ये जायचं आहे विधानसभेत, तर तुमची मदत लागेल. मग उगाच तुमचे ॲडवाईस कशाला हवे? आणि मला आत्ताही तेच वाटतं आहे, जे प्रश्न असे आणून उगाच चर्चा घडवतात त्याचं कारणच असं आहे की मी कायम म्हणत असते की जेव्हा एखादी चोरी करायची असेल ना, तर म्हशीच्या गळ्यात घंटा बांधतात आणि ती वेगळ्या दिशेला पळवतात. मग लोक त्या ह्याच्या मागून जातात आणि मूळ जो विषय असतो किंवा चोरी ती निघून जाते. तसं यांचं आहे. याच्यामध्ये कुठले प्रश्नच येऊ नये. मग शेतकऱ्यांचे प्रश्न येऊ दे नाही, बेरोजगारीचे येऊ नये, कुठचे येऊ नये. यांच्या अधिवेशनं अशीच्या अशी निघावी आणि अधिवेशनाच्याच वेळेला असे काहीतरी बेजबाबदारपणे उत्तरं किंवा मांडायचे न विचारलेले सल्ले आणि क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करायचा. पण याच्यामध्ये लोक कमेंट्स करत आहेत, चेतू करत आहेत, हे बरोबर नाही. आपण खासदार आहात, त्यांचं ते बघून घेतील. तुमच्यापर्यंत ते आले नाहीत सांगायला, आम्ही नको ते सल्ले देऊ नका.